नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर 9 वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त. तर 13,000 जागांसाठी पोलीस भरती राज्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं की पोलीस भरती लवकरच निघणार आहे म्हणून 2024 मध्ये. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट ही मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून महाराष्ट्र पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता, 9 वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त. 13,000 जागा भरणार. लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा. राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून 9 वर्षात 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे. त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल. तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याची लोकसंख्या वाढली, पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ एवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या 70 वर्षापूर्वी आकृतिबंधानुसारच मनुष्यबळ आहे. राज्यातील सध्या स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज केला जात आहे. प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावरील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा 1976चा आकृतिबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 6,000 पदे रिक्त. राज्याच्या पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी 2.5 ते 3 लाख पोलीस सेवानिवृत्त होतात. 1,000 पर्यंत पोलिसांचा पदोन्नती होते आणि काही जण स्वेच्छानिवृत्ती घेतात, तर काहींचा अपघात किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणामुळे दरवर्षी जवळपास 6,000 पोलिसांचे पदे रिक्त होतात, अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली आहे. तर राज्यामध्ये जवळपास 13,000 जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती निघणार आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागूच्या अगोदरच मित्रांनो पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते, असं ज्या मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलं आहे. ठीक आहे. तर 2024 मध्ये मित्रांनो नवीन पोलीस भरती निघत आहे 13,000 जागांसाठी आणि आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे. तुम्ही मागच्या वर्षी ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले ग्राउंडमध्ये, जर तुम्ही कमी पडले असेल तर ग्राउंडवर जास्त जोर द्या. तुम्ही पेपरमध्ये कटले असेल तर पेपरवर जास्त जोर द्या. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, ग्राउंड सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा. ठीक आहे. तर राज्यामध्ये लवकरच 13,000 जागांसाठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.